नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी यावर्षी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना मोफत टॅब योजना, तसेच जेईई नीट आणि एम-एच-टी सी-ई-टीचं मोफत प्रशिक्षण आणि दररोज 6 जीबी इंटरनेट योजना सुरू झालेली असून अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत या 10 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. 10 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता पाहूया, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी, त्यानंतर व्हीजे म्हणजेच विमुक्त जाती, त्यानंतर भटक्या जमाती, तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा. एन-टी-बी, एन-टी-सी आणि एस-बी-सी, तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असणे गरजेचं आहे. तर यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शैक्षणिक वर्ष 2024 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणासाठी पात्र राहणार आहेत. तर यामध्ये विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. याबाबतची कागदपत्रे स्पष्ट जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याची निवड ही त्यांना 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारीनुसार, सामाजिक प्रवर्ग व आरक्षणानुसार होणार आहे. इयत्ता 10वीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान 70% गुण किंवा त्यापेक्षा गुण असणे आवश्यक आहेत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातला आहे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील पत्त्यावरून ठरवण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड लागणार आहे दोन्ही बाजूसहित, रहिवासी दाखला, डोमासाईल सर्टिफिकेट, जातीचं प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र चालू वर्षाचे लागणार आहे. 31 मार्च 2025 पर्यंत वैध असणारे लागेल. 10वीची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा बोनाफाईड सर्टिफिकेट, दिव्यांग असल्याबाबत दाखला, जर विद्यार्थी डिझेबल असेल, दिव्यांग असेल तर त्या संदर्भात दाखला लागेल, अनाथ असेल तर त्या संदर्भात दाखला लागणार आहे. आरक्षण म्हणजे टॅब वितरण या आरक्षणाप्रमाणे होणार आहे. ओबीसीसाठी 59% टक्केवारी असेल, जी काही संख्या असेल त्यामध्ये. विजय ए कॅटेगरीसाठी 10%, एन-टी-बीसाठी 8%, एन-टी-सीसाठी 11%, एन-टी-डीसाठी 6%, एस-बी-सीसाठी 6%, असे 100% आरक्षण वर्गीकरण आहे. तर लक्षात घ्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख यामध्ये 10 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, तर या संदर्भात सर्वप्रथम डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून येथे तुम्हाला यायचं आहे. येथे आल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. मोबाईल नंबर टाकून सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी सर्व जे कागदपत्रे आहेत ती 200 केबीच्या आतमध्ये असली पाहिजे. जेपीजी, पीएनजी किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्ही सर्व डॉक्युमेंट अपलोड करू शकता. सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. एकूण 3 पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. तर लक्षात घ्या, काळजीपूर्वक हा फॉर्म भरून घ्या. सर्वप्रथम ॲप्लिकेशन फुल नेम, येथे तुमचं पहिलं नाव कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचं आहे, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम, अशा प्रकारे संपूर्ण नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फादर नेम, गार्डियन्स नेम, जर तुमचे वडील हयात नसतील तर आईचं नाव येथे टाईप करायचं आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम अशी माहिती टाईप करायची आहे. जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ या टॅबवर क्लिक करून तुम्हाला येणाऱ्या पॉपअप विंडोमधून जन्मतारीख निवडायची आहे. तर यानंतर तुम्ही अनाथ आहात का असेल तर येस म्हणून तुम्ही संस्थात्मक किंवा संस्था बाह्य आहात का यापैकी एक ऑप्शन निवडायचा नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर यानंतर तुम्हाला कुठली डिझॅबिलिटी आहे का, दिव्यांगत्व आहे का असेल तर येस म्हणून येथे ऑप्शन देण्यात आले आहेत. त्यापैकी ऑप्शन जो असेल तो तुम्हाला इथे निवडायचा आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. खाली स्क्रोल डाऊन करून येथे सोशल कॅटेगरी या टॅबवर क्लिक करून तुम्हाला पाहू शकता की फक्त याच कॅटेगरीतील जे लाभार्थी आहेत त्यांना हा लाभ मिळणार आहे. यामध्ये ओबीसी, विजे, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी आणि एस-बी-सी यापैकी तुमची कॅटेगरी निवडायची आहे. कॅटेगरी निवडून झाल्यानंतर कास्ट या ऑप्शनवर क्लिक करून येणाऱ्या पॉपअप विंडोमधून तुमची जी कास्ट आहे ती तुम्हाला निवडायची आहे. कास्ट निवडून झाल्यानंतर इन्कम ग्रुप यामध्ये पाहू शकता की यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर किंवा क्रिमिलियर अशा प्रकारचे 2 ऑप्शन आहेत. त्यापैकी एका ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे तुमचा आधार कार्ड नंबर न चुकता टाईप करायचा आहे. नॅशनॅलिटी इंडियन येथे आल्याचं पाहायला मिळेल. डोमासील या ऑप्शनमधून तुम्हाला येणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीमधून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर पुढे महाराष्ट्र आल्याचं पाहायला मिळेल. त्यानंतर पाहू शकता की रेसिडेंट टाईप येथे अर्बन आणि रुरल, जे विद्यार्थी शहरी भागात राहतात त्यांनी अर्बन हा ऑप्शन घ्यायचा आहे. जे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांनी रुरल हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्यानंतर पेरेंट्स ॲड्रेस या टॅबवर क्लिक करून सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करायचा आहे. तुमचा जिल्हा येणाऱ्या पॉपअप विंडोमधून तुम्हाला निवडायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर तुम्हाला तहसील तुमचं कुठलं आहे त्या तालुक्यांमध्ये येणाऱ्या यादीमध्ये
तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर विलेज नेम, त्यानंतर हाऊस नंबर, त्यानंतर वॉर्ड नेम, त्यानंतर रोड आणि पिनकोड ही सगळी माहिती तुम्हाला न चुकता येथे टाईप करायची आहे. तर लक्षात घ्या, ते परमनंट ॲड्रेस आणि येथे प्रेझेंट ॲड्रेस दोन्ही एकच असतील तर येथील बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर स्क्रोल डाऊन करून तुम्हाला मोबाईल नंबर आल्याचा पाहायला मिळेल. अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही येथे देऊ शकता. जो तुमच्याकडे चालू नंबर आहे, साधारणतः 5 ते 6 महिन्यांचा कालावधी जातो, त्यामुळे मोबाईल नंबर चालू असणे गरजेचं आहे. खाली ईमेल आयडी न चुकता टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर शैक्षणिक पात्रता म्हणजे शैक्षणिक माहिती टाईप करण्यासाठीचं पेज ओपन होईल. सर्वप्रथम तुमच्या कॉलेजचं नाव, प्लेसचं टाईप करायचं आहे. बोर्ड या टॅबवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण येथे पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी अशा प्रकारे पुणे असं टाकू शकता किंवा महाराष्ट्र बोर्ड देखील टाकू शकता. तर पुढे लक्षात घ्या, यावर्षीच उत्तीर्ण झालेल्या 10वीच्या विद्यार्थ्यांकरता ही योजना आहे. तर येथे पासिंग इयर 2024 फक्त आलेला आहे. तर यापूर्वी जे विद्यार्थी पास झाले आहेत यांना अर्ज करता येणार नाही. तर ही महत्त्वाची माहिती लक्षात घ्या. त्यानंतर पुढे एकूण किती गुण मिळाले आहेत पर्सेंटेजमध्ये तुम्हाला मार्क टाकायचे आहेत. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. तर लक्षात घ्या, डॉक्युमेंट अपलोड करण्याची स्टेप महत्त्वाची आहे. आवश्यक कागदपत्रे पाहूनच येथे साईज पाहिजे आहे, त्यानुसारच तुम्हाला अर्ज अपलोड करायचा आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला 200 केबीच्या आतमध्ये अपलोड करायचा आहे. फाईल JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे. तर लक्षात घ्या, सगळेच डॉक्युमेंट 200 केबीच्या आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर इमेज PDF मध्ये नको आहे, JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्येच चालणार आहे. तर यामध्ये सर्वप्रथम तुमचा फोटो, त्यानंतर सही अपलोड करायची आहे. तर कॅन्डिडेट किंवा स्टुडंट आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्ड दोन्ही बाजूनी दिसेल असं एका पेजवरती स्कॅन करून घ्यायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे पाहू शकता की नॉट कंपल्सरी फॉर ऑर्फन, जर अनाथ प्रवर्गातील कॅन्डिडेट असतील तर त्यांना कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही. तर येथे पाहू शकता की व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तर यामध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट चालू वर्षाचं लागणार आहे. अनाथ प्रवर्ग असेल तर कंपल्सरी नाही. त्याचबरोबर SSC मार्कशीट किंवा सर्टिफिकेट म्हणजेच SSC बोर्डाची जी गुणपत्रिका आहे किंवा बोर्ड सर्टिफिकेट दोघांपैकी एक अपलोड करायचे आहे. 11वी बोनाफाईड सर्टिफिकेट ओरिजिनल तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे. त्यानंतर 11वी ॲडमिशन रिसिप्ट देखील अपलोड करायची आहे आणि डोमासाईल सर्टिफिकेट अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून कंप्लीट युअर फॉर्म अँड फायनल सबमिट अशा प्रकारच्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येईल. कंप्लीट युअर फॉर्म अँड फायनल सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून सेव्ह करून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे महाज्योतीमार्फत यावर्षी मोफत टॅब योजना जी सुरू झाली आहे याचा अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.